आज गाबोळीची भाजी करूयात। ही अशी असते गाबोळीची रानभाजी। पहिल्या पावसाच्या हलक्या सरींनी या चाईच्या वेली निसर्गतः फुटू लागतात आणि साधारणपणे भाद्रपद महिन्याच्या आसपास या वेलींना छान मोहर येऊ लागतो। तो मोहर म्हणजेच ही गाबोळीची रानभाजी। आषाढातील गर्द पावसाचे दिवस संपले ना की ही गाबोळीची रानभाजी येऊ लागते। खेड्यापाड्यातून येणाऱ्या आदिवासी स्त्रिया ही अशी गाबोळीची रानभाजी वाट्यावर विकतात। तुमच्या भागात या भाजीला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बघा, आपल्याला हे असे फक्त दाणे दाणे काढून घ्यायचे आणि ही भाजी स्वच्छ अशी धुवून घ्यायची। आता सगळ्यात पहिले आपल्याला या भाजीसाठी वाटण करून घ्यायचे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात सुकं खोबरं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आणि आपल्याला हे पाणी न घालता छान बारीक असं फिरवून घ्यायचं। कढईमध्ये पळीभर तेल घातलंय। तेलावर आपल्याला ठेचून घेतलेली लसूण घालायची। लसूण हलकीशी लालसर झाली की हिंग घालायचं। आता बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे। या भाजीसाठी ना थोडासा कांदा जास्त घालायचा। मी इथे 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक असे चिरून घेतले। सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि हा कांदा आपल्याला छान हलका मऊ होईस्तोवर परतून घ्यायचा आहे। लक्षात घ्या, मंद ते मध्यम आचेवर आपल्याला कांदा अधेमध्ये हलवत राहून छान परतून घ्यायचा आहे। कांदा पटकन मऊ व्हावा यासाठी थोडंसं मीठ घालते। एकदा सगळं हलवून घ्यायचं आणि आता मसाले घालूयात। मालवणी मसाला, रंगाचं तिखट आणि हळद घालते। सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि हे मसाले आपल्याला तेल कांद्यासोबत छान परतून घ्यायचे। आता कोरडे मसाले आहेत, खाली लागू नयेत म्हणून थोडासा पाण्याचा हबका मारायचा आहे। सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि हे मसाले आपल्याला छान तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचे। कुठल्याही भाजीसाठी आपण कांदा, मसाले कसे परततो यावरही त्या भाजीची चव अवलंबून असते। त्यामुळे अगदी व्यवस्थित असे सगळे मसाले छान परतून घ्यायचे। आता यामध्ये आपण करून घेतलेलं वाटप घालायचं। हे असं लसूण खोबऱ्याचं वाटप नक्की लावा, याने ना खूप सुरेख चव येते भाजीला। सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि हे वाटप आपल्याला छान तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचं। अगदी किंचित पाणी घालते म्हणजे वाटप खाली लागणार नाही। हा मसाला आपल्याला छान तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचा आहे। इथे वाटप छान तेल सुटेस्तोवर परतून झालंय। आता यामध्ये स्वच्छ धुवून वेळून घेतलेली ही गाबोळीची भाजी घालूयात। भाजी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून मग वेळून घ्यायची। सगळी भाजी वाटपासोबत छान परतून घ्यायची। बऱ्याचदा ही भाजी उकळत्या पाण्यात घालून मग पिळून केली जाते, पण तसं केल्याने ना भाजीतली सगळी जीवनसत्व पाण्यावाटे निघून जातात। त्यामुळे तसं न करता ही भाजी अशी परतून आणि मग नंतर वाफेवर शिजवून घ्यायची। म्हणजे मग त्या भाजीतली सगळी जीवनसत्व व्यवस्थित आपल्याला मिळतात। सगळी भाजी व्यवस्थित अशी परतून झाली। आता फक्त 1-2 मिनिटांसाठी झाकण ठेवूयात आणि झाकणावर पाणी घालते। बघा, ही अशी दणदणीत वाफ बसायला हवी। आता सगळी भाजी व्यवस्थित अशी हलवून घ्यायची। ही भाजी शिजायला तितकासा वेळ लागत नाही, त्यामुळे पटकन भाजी शिजून येते। सगळ्यात शेवटी गरम मसाला घालायचा आणि सगळं व्यवस्थित हलवून बारीक चिरलेली कोथिंबीर पेरली की आपली गाबोळीची भाजी पानात वाढायला तयार आहे। अगदी सुरेख लागते ही भाजी आणि मुख्य म्हणजे अतिशय पौष्टिक आहे। त्यामुळे नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा। धन्यवाद।